नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सव्विज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये श्री जगन्नाथाच्या बलराम दादा आणि सुभद्रेच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आलो आहोत। भगवंताचं संतांचं चरित्र हे कशा करता ऐकायचं, ते तीर्थक्षेत्रामध्ये येऊन का ऐकायचं, याच्यामधून आपल्याला काय प्राप्त होणार, चरित्र म्हणजे काय असतं, कसं निर्माण होतं, कोणतं चरित्र ऐकण्यासारखं असतं, याचा विचार आपण करून आलो। बलरामदादांचं चरित्र काल आपण पाहिलं, सुभद्रेचं चरित्र आज आपल्याला पाहायचं आहे। रामायणाच्या अयोध्याकांडामध्ये असं म्हटलंय, कुलीनम अकुलीनम वा वीरम पुरुषमानिनम चारित्र्यमेव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम। अयोध्याकांड असं म्हणतं की माणूस कुलीन आहे, अकुलीन आहे, वीर आहे, मानी आहे, शुद्ध आहे, अशुद्ध आहे, त्या माणसाच्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही वाईट आहे, ते ते जगतासमोर व्यक्त होतं, ते त्याच्या चरित्रातून व्यक्त होत असतं। केवळ माणसाचंच आहे असं नाही, तर संतांचं सुद्धा चरित्र हेच भूषण असतं। हेही रामायणाने आपल्याला सांगितलं, संतश्चारित्र भूषणाः। संतांचे चरित्र हेच त्यांचं भूषण आहे। आपलं कुल काय, आपलं शील काय, आपण कुठे जन्माला येतो, या सगळ्या गोष्टी जरी जीवनामध्ये महत्त्वाच्या असल्या तरी या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट कालानंतर निवृत्त होत जातात। माणसाच्या मागे शिल्लक राहतं ते त्याचं चरित्र शिल्लक राहतं। तुकाराम महाराजांनी या संबंधामध्ये स्पष्टपणाने निर्देश करताना जे शब्द वापरलेत ते आपण पहा। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। उत्तम कीर्ती राहणं याचा अर्थ काय? चरित्र, उत्तम कीर्ती। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। आपण सांगतो उत्तमची हा शब्द देहली दीपन्यायानं दोन्हीकडे लावायचा। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची, माणसाचं मरण सरावं तेही उत्तम रीतीनं सरावं, आणि मागे कीर्ती उरावी, ती उत्तम कीर्ती उरावी। कीर्ती कोणती, प्रसिद्धी कोणती, याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे। आपल्या माघारी लोकांनी आपली जी चर्चा करावी ती चांगली करावी। लोक आपल्या तोंडावर आपलं कौतुक करतात, आपल्याबद्दल चांगलं बोलतात, ही आपली कीर्ती नसते। लोक आपल्या माघारी काय बोलतात ती आपली कीर्ती असते। आपली पाठ फिरल्यानंतर तोंडावर सगळेच चांगलं बोलतात, कारण ते एक सौजन्य असतं, स्वाभाविक सौजन्य असतं।
सहसा कोणी कुणाबद्दल वाईट बोलायला जात नाही. सौजन्यानं लोक बोलतात. प्रवचन फार चांगलं झालं, खरंय, लोक हे कबूल करतात, तोंडावर येऊन सांगतात, बोलतात, फार छान प्रवचन झालं. पण खरं प्रवचन कसं झालं हे ऐकायचं असेल तर श्रोते मंडपातून जाताना त्यांच्या मागून गुपचूप गेलं पाहिजे, तेव्हा कळतं प्रवचन कसं झालं. आपल्या माघारी लोक काय बोलतात हे महत्वाचं आहे. त्यामुळे चरित्र, मग तुकाराम महाराजांनी जे शब्द त्याकरता उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उरली पाहिजे आणि ती उत्तम असली पाहिजे, चांगली कीर्ती असली पाहिजे. म्हणून काल आपण प्रमाण देऊन आलो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. चांगली कीर्ती भगवंतानी गावी, आपल्या कीर्तीचा विचार संतांकडून व्हावा. हे कशानं सिद्ध होईल? ही कीर्ती अशी कशी वाढेल? बर, कीर्ती वाढवण्याकरता आपल्याला जगायचंय का? नाही. आपली उत्तम कीर्ती वाढणं हा आपल्या शुद्ध चरित्राचा परिणाम आहे. कीर्ती वाढवण्याकरता चरित्र निर्माण करायचं नाहीये. उत्तम चरित्र निर्मितीचा परिणाम म्हणून शुद्ध कीर्तीचं प्रसरण आहे. त्यामुळे माणसाची कीर्ती कशी राहते, कीर्ती मागे काय उरते, मरण किती चांगलं येतं. आपल्याकडे म्हणतात ना, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं मरण साधूचं चरित्र सांगून जात असतं. त्यांचं मरणही उत्तम रीतीनं येतं. माणसाने मरावं तर उत्तम रीतीनं मरावं, चांगल्या पद्धतीनं मरावं. देवाच्या पायावर डोकं ठेवलं मेला, किती सुंदर. हातामध्ये ज्ञानेश्वरी आणि पसायदान म्हणता म्हणताच मेला, किती छान. माणसाच्या मरणाचा विचार करताना माणसाची दोनच मरण प्रशस्त मानली आहेत. दोनच मरण चांगली. एक देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. संपलं. दोनच चांगली मरण. मरणाचा विचार केला तर दोनच मरण उत्तम. देवाचं नाव घेत घेत मरावं, उत्तम मरण. देशाचं रक्षण करताना मरावं, उत्तम मरण. मी थोडं पुढे बोलू मी आपल्याला. एकतर देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. जर या दोन पद्धतीनं मरता येत नसेल तर मरणाच्या भानगडीत पडू नये. जाऊच नका त्याच्या वाट्याला. दोनच पद्धतीचं मरण चांगलं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची, साधू ओळखावा मरणी. मरताना तो कसा मरतो? सामान्यत्वानं इकडं तिकडं गेला आणि गाडी खाली आला नाही. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सांगतात, ते इंग्लंडला गेले. तिथल्या न्यायालयामध्ये त्यांनी खटला चालवला. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. त्यांचे सहाय्यक, स्वीय सहाय्यक त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या डोक्यामध्ये तोच विचार, देश स्वतंत्र झाला पाहिजे, आपलं स्वराज्य आपल्याला मिळालं पाहिजे, आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. दिवसभर तो विचार. न्यायालयात जायचे, आपली बाजू मांडायचे, दुसऱ्यांची बाजू, परपक्षाची बाजू खोडून काढायचे. तिथून यायचे. रस्त्यावरून चालताना सुद्धा त्यांचे हातवारे चाललेले असायचे, आपल्याच तंद्रीमध्ये असायचे.
इकडं तिकडं देशकालाचं काही भान नाही, हातवारी करायचे, स्वतःशीच बोलायचे, इतक्या त्या विचारामध्ये गुंग असायचे. एके दिवशी त्यांच्या सहाय्यकाने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही असे रस्त्यावरून चालता, बेभान होऊन चालता, तुमचं लक्ष नसतं. आपण भारतात नाही आहोत, आपण परदेशात आहोत, इंग्लंडात आहोत. आपण इथले नियम असतात. रस्त्यावरून जाताना एखादी गाडी येईल, तुम्हाला धक्का लागेल, उडवून जाईल. थोडं भान ठेवून चाला ना तुम्ही. लागला गाडीचा धक्का, काही झालं तर? टिळकांनी त्यांना सांगितलं, सामान्य गाडी खाली चिरडून मरायला मी जन्माला आलो नाही, माझा देश स्वतंत्र करायला मी जन्माला आलो. त्यांचं मरणही वेगळं असतं, त्यांचं मरणही अलौकिक असतं आणि त्या मरणानं त्यांची कीर्ती उरते, तीही अलौकिक स्वरूपाची असते. ज्याचं मरण विनासायास आहे आणि ज्याची कीर्ती निष्कलंक आहे, ते चरित्र हे चरित्र म्हणण्याच्या योग्यतेचं असतं. साधा निकष लावायचा झाला तर चरित्राला एवढाच निकष लावता येतो. चरित्राचा निकष एवढाच आहे, ज्याचं मरण विनासायास आणि ज्याची कीर्ती निष्कलंक, ते चरित्र चरित्र. मरणाला सायास पडले, चरित्राला कीर्तीला डाग लागला, याचा अर्थ ते चरित्र घडलं नाही. म्हणून आपण आपली जाती कोणती, आपलं कुल कोणतं, आपली परंपरा कोणती, आपला वर्ण कोणता, आपला आश्रम कोणता, आपला धर्म कोणता, आपला आहार, आपला विहार, या सगळ्याबद्दल भारतीय तत्वमीमांसेने, भारतीय संस्कृतीने जो काटेकोरपणा दाखवला, त्याचं कारण हे आहे की या सगळ्याचा परिणाम आमच्या चरित्र निर्मितीवर होतो. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत आपल्याकडे नियम आहेत. आहार कसा घ्यावा, कसा घेऊ नये, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कसं चालावं, कसं बोलावं, कसं बसावं, मोठ्यांसमोर कसं बसावं, लहानांसमोर कसं बोलावं, लहानांबरोबर आपला व्यवहार कसा असावा, आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर आपला व्यवहार कसा असावा, आपल्या मोठ्यांबरोबर आपल्या अंतःकरणात आदर कसा असावा, आपल्या धर्म मर्यादा कोणत्या, कोणत्या काळामध्ये कोणता विचार केला पाहिजे, आपल्या वर्णाची बंधनं कोणती, आपल्या आश्रमाची बंधनं कोणती, आपली परंपरा आपल्याला काय सुचवते, काय सांगते, आपण कोणत्या कुलात जन्माला आलो याचा विचार करायला, वारंवार विचार करायला, या सगळ्याबद्दलचे शास्त्राचे नियम आहेत ना. काय खावं, काय खाऊ नये, कुठं खावं, कसं खावं, बसून खावं का उभं राहून खावं, हातात ताट घेऊन खावं का ताट जमिनीवर ठेवून खावं, ह्याचे नियम आहेत ना आपल्याकडे. कशा करता हे नियम घालून दिले? लोक म्हणतात तुमचं शास्त्र फार मध्ये मध्ये येतं, काही करू देत नाही. अरे काही करू देत नाही असं नाही, त्यांनी काही करू दिलं तर तुमचं चरित्र घडणार नाही याची चिंता आहे शास्त्राला. म्हणून आहे शास्त्र त्याची चिंता करतं की, म्हणून मनुस्मृतीचं हे विधान फार महत्वाचं आहे. एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा, हे फार महत्वाचं आहे. त्या काळामध्ये सुद्धा मनूंना हे माहिती होतं की या जगतातल्या सर्व मानवांसमोर आदर्श चरित्राची स्थापना करणारा कोणीही चारित्र्य संपन्न व्यक्ती याच देशामध्ये जन्माला येऊ शकतो, अन्यत्र नाही. एतद्देश प्रसूतस्य, या देशात भारतीय संस्कृतीतलं चारित्र्य चिंतन, चरित्र चिंतन जे आहे तेच जगतासमोर आदर्श निर्माण करणार आहे कोणत्याही अर्थाने. म्हणून आपल्या चरित्रातून आपल्याला लोक म्हणतात, अहो तुम्ही शास्त्राची बंधनं घालून आम्हाला परतंत्र करता. नाही, उलट शास्त्राची बंधनं आमच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य निर्माण करतात. मी उलट बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल मला माहिती नाही. शास्त्राच्या बंधनाने आमचं स्वातंत्र्य जात नाही, ते बंधन नाहीये. त्या बंधनात राहण्याने आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे.
कारण आम्ही चांगलं चरित्र निर्माण करू तर कुठल्या कुळात जन्माला यायचं याचा अधिकार आम्हाला मिळेल, स्वातंत्र्य आहे. कुणाच्या पोटी यावं हे आम्हाला आमच्या चरित्र निर्मितीतून जर ठरवता येणार आहे, तर ती चरित्र निर्मिती, ते बंधन आम्ही शास्त्र बंधनात राहू तर आम्हाला ठरवता येईल की आम्हाला वारकऱ्याच्या पोटी यायचंय, आम्ही आमच्या अधिकारात वारकऱ्याच्या घरी जन्माला येऊ. आम्हाला श्रीमंताच्या घरी यायचंय का नाही यायचंय, आम्हाला, आपण म्हणतो अरे हे सगळं प्रारब्धाने ठरतं, पण प्रारब्ध येतं कुठून? प्रारब्ध काय असं आभाळातून पडतं काय? व्यक्तीचं प्रारब्ध अचानक तुमच्या जीवनामध्ये अमुक प्रतिकूलता निर्माण झाली, तमुक अनुकूलताने निर्माण झाली, हे प्रारब्ध आहे का? नाही. प्रारब्ध म्हणजे आपल्याच कर्माचा परिणाम आहे. प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपलीच कृती आहे, आपलीच चरित्र निर्मिती आहे. योग वासिष्ठांनी प्रारब्धाची व्याख्या करताना हे आपल्याला स्पष्टपणाने सांगितलंय. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. दैव दैव म्हणजे काय? प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय असतं? नशीब 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 म्हणजे काय असतं? माणूस म्हणतो अचानक धनलाभ झाला. मी आपल्याला स्पष्ट सांगू, हे जग जर परमात्म्याने बनवलंय याच्यावर आपला विश्वास असेल, ऐका, हे जग जर परमात्म्याने बनवलंय आणि परमात्मा या जगताचं नियमन करतो यावर आपला विश्वास असेल, तर या जगात अचानक असं काहीही घडत नाही, काहीही घडत नाही. हे सगळं नियोजित असंच घडतं. जर परमात्मा जगताचा कर्ता आणि नियामक आहे यावर विश्वास असेल तर अचानक धनलाभ झाला, अचानक काही होत नाही, अचानकच प्राण गेला, जात नाही, ठरलेला आहे म्हणून गेला, काही ध्यानी नाही मनी नाही, अचानकच गेला. तुमच्या आमच्या ध्यानी मनी नाही, त्याच्या मनी होतच. लक्षात घ्या, अचानक हा शब्द आपण वापरतो, त्याचा अर्थ काय, त्याच्या मर्यादा काय, त्याची व्याप्ती काय, हे लक्षात घ्या. आपण मी म्हणतो अहो मला काही नाही, अचानकच धनलाभ झाला, अचानक होत नाही. तो धनलाभ व्हावा याच्याकरता माझ्याकडून काही पुरुषार्थ संपादन केला गेलाय. तो कदाचित मागच्या जन्मी असेल, तो कदाचित बालपणी असेल, तो कदाचित मागच्या अनेक जन्मापूर्वी असेल. पण प्रारब्ध ही संकल्पना अशी निर्माण होत नाही. आपल्याच कर्माचा, आपल्याला अज्ञात असलेला चिरकालापूर्वी केलेल्या कर्माचा अथवा अल्पकालीन कर्माचा जो परिणाम आम्हाला अज्ञात असतो, तो आमच्या समोर आला की आम्हाला ते प्रारब्ध वाटत असतं. पुरुषार्थाने होणारी फलप्राप्ती, पुरुषार्थात फलप्राप्ती कधी, कोणता पुरुषार्थ कधी केलेला? देश काल वशात इह. या लोकामध्ये देश काल वशात जो पुरुषार्थ आपण गाजवतो, त्या गाजवलेल्या पुरुषार्थाची फलप्राप्ती कधी होते? प्राप्ता चिरेण शीघ्रम वा. खूप कालानंतर किंवा लगेच जेव्हा आम्हाला प्राप्त होते तेव्हा त्याला दैव असं म्हटलं जातं. दैवम इति स्मृतः. याला दैव असं म्हटलं जातं. याला दैव म्हणजेच नशीब, म्हणजेच प्रारब्ध. प्राक्तन मराठीत संस्कृतात शब्द आहेत त्याला. ज्ञानोबरांनी त्याला शब्द वापरला प्राचीन. संस्कृतातही प्रारब्धाला प्राचीन असा शब्द आहे. प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले व्योमा अंगी जिराले आभाळी जैसी. ज्ञानोबरा बोलतात प्राचीन. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ महाराजांचं वचन. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन शब्द नाथ महाराजांनी वापरला. प्रारब्ध असा त्याचा अर्थ. आमचंच कर्तृत्व आहे. चारित्र्य असा अचानक निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला मी थोडा विचार त्या संबंधामध्ये सांगितला. म्हणून आमच्याकडे ह्या सगळ्याला मर्यादा घातल्या आहेत. हो, कसं बसावं, कुठं बसावं, कुणी बसावं,
जमिनीवर बसताना आपण कसं बसावं याचे नियम आहेत आपल्याकडे. आसन घेतल्याशिवाय बसायला परवानगी देत नाही शास्त्र. अशौचामध्ये फक्त त्याचा अपवाद आहे. एरवी जमिनीवर बसताना आपलं आसन आपल्या बरोबर असलं पाहिजे. आता आपण बसलो, आसनावर बसलो, खाली काही घातलेलं आहे, नुसत्या जमिनीवर बसायला शास्त्र परवानगी देत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यात मर्यादा पुन्हा त्यातल्या त्यात वेगळ्या आहेत. स्त्रियांचं कोणतं अंग पृथ्वीला लागावं आणि पुरुषांचं कोणतं अंग पृथ्वीला लागावं याची शास्त्राने मर्यादा म्हणून स्त्रीला साष्टांग नमस्कार घालता येत नाही. तिने घालायचा नाही. तिने गुडघे टेकून नमस्कार करायचा. 2 गुडघे, 2 तळवे, 1 कपाळ, 1 नाक जमिनीला लावायला स्त्रीला परवानगी देतं शास्त्र. पुरुष जसा साष्टांग नमस्कार घालून आपली छातीही जमिनीला लावतो तसा नमस्कार करायला स्त्रीला शास्त्र परवानगी देत नाही. मर्यादा आहेत, बंधन आहेत. आणि असं काही सांगितलं की पुन्हा मग मोर्चे येतात घरावर. बंधनं घातली, अमुकच झालं, तमुकच झालं, असंच बोलले. शास्त्राला बंधन घालायचं नाही. आपलं बंधनात राहणं हे आपल्या चारित्र्य निर्मितीचं मूळ कारण आहे. कारण बंधनात राहणं या शब्दाचा वेगळा अर्थ आपण विचारात घ्या. बंधनात राहणं म्हणजे आम्हाला बांधून टाकणं, आम्हाला काही करू नाही देणं, असं नाही आहे. बंधनात राहणं याचा शुद्ध अर्थ आहे प्रत्येक क्रिया करताना विवेक जागा ठेवणे. याचं नाव आहे आपल्याला प्राप्त होणारं बंधन. बंधन म्हणजे काय असतं? प्रत्येक क्रिया करताना विवेकानं त्या क्रियेचा विचार करणं, याला आम्ही जर बंधन म्हणत असू तर ते बंधन आम्हाला हवंय. दासगणू महाराजांचं एक पद आहे, विवेक निशिदिनी करा दादांनो, विवेक निशिदिनी करा. दासगणू महाराज म्हणतात, फार सुंदर पद. निशिदिनी विवेक करा. ब्रह्मलीन नारायण स्वरूप स्वामी वरदानंद भारती आप्पा म्हणायचे, म्हणून आपल्याकडे हे बंधनं घातले की नाही, उंबरठ्यावर शिंकू नका म्हणतात की नाही, दारात शिंकू नका हो. आता शिंक काय, दार बघून येते काय? दारात शिंकू नका. काय होतं त्याच्याने? मी सांगतो आता तुम्हाला प्रवचनात. दारात शिंकल्याने काय होतं सांगतो, ऐका. दारात शिंकल्याने काय होतं? काही होत नाही, काही होत नाही. दारात शिंकल्याने काय होतं? काही होत नसतं. पण आपण शिंकताना आपल्या समोर कोण उभा आहे? आपल्याच दाराच्या उंबरठ्यावर आपली थुंकी पडते. खोकताना तोंडावर खोकला आला, तोंडावर आपण हात ठेवतो. याला आपलं कारण आध्यात्मिक किंवा धर्मशास्त्रीय कारण काय असेल ते असेल, पण आपली थुंकी दुसऱ्यावर उडू नये याची काळजी आपण शिंकताना घ्यायची की घ्यायची नाही? घ्यावी ना. आपण सावध असलं पाहिजे ना. चारित्र्य निर्मिती काय आहे? आमच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये आमची असणारी सावधता, आमचा सावधपणा चारित्र्य निर्मिती करता महत्वाचा. आम्ही सावध असलं पाहिजे. आम्हाला खोकला आला, लगेच तोंडावर रुमाल धरता आला पाहिजे. आम्हाला तेवढा विवेक जागा पाहिजे. आम्हाला शिंक आली, पटकन आपलं तोंड खाली करून तोंडावर हात धरून रुमाल धरून निदान पुढच्या माणसाचं उपरणं तरी आपल्याला तोंडावर धरता आलं पाहिजे. चारित्र्य निर्मिती. सावध असलं पाहिजे ना. आपण काय करतो आहोत, आपण काय बोलतो आहोत आणि आपल्या करण्याचे आणि बोलण्याचे परिणाम समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणावर काय होतात आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला काय भोगावा लागणार आहे, या गोष्टीची जाणीव नित्य आपल्या बुद्धीमध्ये जिवंत असावी लागते. शास्त्र हे सांगतं आम्हाला बंधन घालत नाही. इकडे शिंकू नका, तिकडे तोंड करू नका, असं करू नका, तसं करू नका, असंच करा, तसंच करा. ही बंधनं नाही आहेत.
शास्त्राने आम्हाला दिलेली सावधानता आहे. आमचं चरित्र घडावं ही शास्त्राची तळमळ आहे. म्हणून आहाराला नियम, विहाराला नियम, चालायला नियम, बसायला नियम, याचे नियम, त्याचे नियम, बोलायचे नियम, भाषेचे नियम, या सगळ्यातून चरित्र निर्मिती होत असते. आणि म्हणून आम्हाला या बंधनात सावधानतेत राहावं लागतं. हे जसं प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये, तसं परमार्थ सिद्धीला जातानाही आम्हाला सावध व्हावं लागतं. मी मागेही आपल्याला कदाचित बोललो असेल. आपण विचार करा ना, गीता काय सांगते आपल्याला? ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. काय असावं लागतं? ज्ञान कसं प्राप्त होतं? कोणाला प्राप्त होतं? 4था अध्याय गीतेचा, श्रद्धावान लभते ज्ञानम. पण कोणता श्रद्धावान? तत्परहा संयतेंद्रियहा. तत्पर असणारा श्रद्धावान. तत्पर या शब्दाचा अर्थ काय? तत्पर, फार तत्परतेने माणूस गेला असं आपण म्हणतो. तत्पर या शब्दाचा अर्थ काय? आपण तत्पर असलं पाहिजे. तत्पर असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे? त्याचा सोपा अर्थ आपण सावध असलं पाहिजे एवढाच आहे. कारण परमात्मा कुणावर कधी कृपा करेल हे सांगता येत नाही. उपनिषदांनी सांगितलं असं ज्ञान कुणाला, आपण खूप ऐकलं म्हणून ज्ञान झालं, आपण अमुक केलं म्हणून ज्ञान झालं, आपण तमुक केलं म्हणून हे ज्ञान असं होत नाही. उपनिषदांनी स्पष्ट सांगितलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. प्रवचनानं आत्मा प्राप्त होत नाही, न मेधया. बुद्धिमानांनाच आत्मा प्राप्त होतो असं नाही आहे, बुद्धिमानांनाही प्राप्त होत नाही. बहुना श्रुतेन, न खूप ऐकल्यामुळे आम्हाला ज्ञान झालं असं होत नाही. मग कशानं ज्ञान होतं? काही नाही. यमैवेश वृणते तेन लभ्या. उपनिषदांनी सांगितलं ज्ञान असं खूप ऐकल्याने, खूप अभ्यास केल्याने, खूप काही केल्याने, फार बुद्धी असल्याने, प्रवचन केल्याने हे आत्मा प्राप्त होत नाही. मग आत्मा कुणाला प्राप्त होतो? ज्याला आत्मा प्राप्त व्हावा अशी भगवंताची इच्छा आहे त्याला तो आत्मा प्राप्त होत असतो, दुसऱ्याला होत नाही. यमैवेश वृणते तेन लभ्या. त्यामुळे भगवंताची कृपा कुणावर कधी होईल माहित नाही. आम्ही सावध असलं पाहिजे. आमचा गलथानपणा, ते एका आंधळ्या माणसाची गोष्ट सांगतात. एक आंधळा मनुष्य होता, त्याला डोकं खाजवायची सवय, सारखं डोकं खाजवायचं. रस्त्यावर बसला होता. एकदा राजाची स्वारी त्या रस्त्याने निघाली. राजाने त्या आंधळ्याला पाहिलं. राजाला दया आली. दरिद्री आहे, आंधळा आहे. राजाने त्याला सांगितलं, तुम्ही दरबारात या, तुमचं दारिद्र्य घालवून देतो मी, तुम्हाला घरदार सगळं देतो, पण अगदी वेळेत उद्या दरबारात या. नाही आलात माझ्या डोक्यातून गेलं, मी काही करू शकत नाही. उद्या बरोबर 11 वाजता तुम्ही दरबारात या. निरोप गेला. तो म्हणाला ठीक आहे. आता आंधळा मनुष्य दरबारात जायला निघाला. त्याला काही दरबारचा रस्ता माहित नाही, राजवाड्याचा रस्ता माहित नाही. रस्त्यात निघाला. कोणाला तरी विचारलं, अहो रस्ता मला राजवाड्यात. आता लोक, अरे आंधळ्याला राजवाड्यात काय करायचं, उगीच जाऊन तिथं भीक मागत बसतो ना. एका माणसाने तरी दया आली म्हणून त्याला सांगितलं, पण मी काही तुम्हाला दरबारात घेऊन जाऊ शकत नाही, माझी मला काम आहेत, उद्योग आहे, मी तुम्हाला दरबार, ते राजवाडा जो आहे त्यांच्या भिंतीपर्यंत नेऊन पोचवतो. तर म्हणाला हरकत नाही, मला नुसतं भिंतीला हात लावून द्या, मी चाचपडत बरोबर दरवाजातून आत जाईल, काय एखादी प्रदक्षिणा होईल. ठीक आहे. याला डोकं खाजवायची सवय. तिथे गेला, चाचपडत निघाला. याचे दुर्दैव असं, नेमका दरवाजा आला की डोकं खाजवायचं आणि पुढे जायचं. पुन्हा भिंत लागली, पुन्हा दरवाजा येईपर्यंत चाचपडत यायचा. दरवाजा आला की नेमकं डोकं खाजवायचा. आपलं असं होत नसेल का? परमात्मा कृपा करायला तयार आहे आणि नेमकं कृपेच्या वेळेला आम्ही डोकं खाजवत बसतोय. नेमकी ती संधी. आम्ही तत्पर असलं पाहिजे. गीता बोलते आम्ही तत्पर असलं पाहिजे. आपण काल्याच्या प्रसंगामध्ये ऐकतो ना, शिंके लावियले दुरी होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे.
तुम्ही दोन्हीकडे व्हा आणि मुख पसरवून व्हा. हे काय सांगणं आहे तुकोबारायांचं? भगवान बोलतात आपल्या गोपाळांना, तुम्ही तिघ एकत्र या, मी तिघांच्या वर चढतो, वर शिंक लावलेलं आहे, मी लोण्याचं मडकं फोडणार आहे, तुम्ही दोन बाजूला उभे राहा आणि मुख पसरवून आ करून उभं राहा. का? कारण मी कुणाच्या तोंडात कधी वरून लोणी टाकेन हे सांगता येत नाही, आणि नेमकं माझं लोणी पडायचं आणि तुमचं तोंड मिटलेलं असायचं. आ करून उभे राहा याचा अर्थ परमार्थामध्ये सावध राहा. आपल्याला आपल्या कर्माने, आपल्याला आपल्या चिंतनाने, आपल्याला आपल्या श्रद्धेने, आपल्याला आपल्या समर्पणाने जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ कोणत्या काळी प्राप्त होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण सावध राहणं आवश्यक असतं. ही सावधानता ही शास्त्राला अपेक्षित आहे, म्हणून बंधन आहेत. बंधनं घातली की स्वाभाविकतेने मनुष्य सावध होतो. रांगेत चाला असं आपल्याला पोलीस सांगतात की नाही? कुठं कुठं आपण मंदिरात गेलो, तिथले कर्मचारी रांगेत चला, रांगेत चला, रांग सोडला तर बाहेर काढीन. मग असं सांगितल्यामुळे हे बंधन पडलं की नाही? आता रांग सोडायची नाही. मग मनुष्य सावधपणाने लक्षात ठेवून बरोबर रांगेत चालतो. मग रांगेत चाला नाही तर बाहेर काढीन हे बंधन चांगलं आहे का वाईट आहे? सांगा. चांगलंच आहे ना. का? कारण आम्ही सावधानतेनं नियम पाळतो आहोत म्हणून. तसंच आहे, शास्त्राची बंधनं आम्हाला परतंत्र करण्याकरता नाही आहेत. शास्त्राची बंधनं आमचं चारित्र्य घडवण्याकरता आहे. आमचं चरित्र चांगल्या अर्थाने निर्माण व्हावं याच्याकरता म्हणून कुलीनम अकुलीनम वा वीरम पुरुषमानिनम. रामायणाने आपल्याला सांगितलं, कळतं कशावरून? एकच कारण आहे, चारित्र्यमेव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम. म्हणून चरित्र निर्मितीचा विचार आपण थोडासा विस्ताराने अधिक करून आलो. बलराम दादांचं चरित्र काल आपण पाहिलं. त्या चरित्राचा मागोवा घेण्याचा आत्ता मला पुन्हा काही कारण नाही. आज आपल्याला बघायचं आहे ते सुभद्रेचं चरित्र बघायचं आहे. सुभद्रा ही भगवंताची बहीण आहे. तिचं चरित्र आहे का? आहे. कारण काल आपण सुरुवातीलाच बोललोय की अवतार हा व्यक्तिगत नसतो. परमात्मा एकटे आले आणि काम करून गेले असं होत नाही. आपण ठरवलेल्या कामाच्या परिपूर्णतेकरता ज्यांची ज्यांची आवश्यकता आहे त्यांना त्यांना परमात्मा बरोबर घेऊन येतात. म्हणून अवतार एकाचा होत नाही. परमात्मा पंढरपूरला आले, गावाचाही अवतार असतो. पुंडलीकरायाचा अवतार आहे, तुकोबारायांचा अवतार आहे. हे सगळे अवतारी सत्पुरुष आहेत. परमात्माच यांच्या रूपानं प्रकटतो. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. परब्रह्म म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. सगळे अवतार आहेत आणि परमात्मा त्या त्या रूपामध्ये तो अवतार सिद्ध करतो आपल्या कार्याच्या परिपूर्णतेकरता. सुभद्रेचा अवतार सांगितला गेला. कोण आहे ही सुभद्रा? तिचं नाव सुभद्रा असं आहे. भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. मग कल्याण हा शब्द भद्र शब्दातून तो अर्थ निष्पन्न होत असेल तर त्यालाही सुभद्र, चांगलं कल्याण. कारण आपल्याकडे हा विचार अनेक वेळेला बोलून दाखवण्यात आलेला आहे. उपनिषदांनी सुद्धा त्याचा विचार आपल्या समोर ठेवताना ही भाषा बोलून दाखवलेली आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरः. उपनिषद बोलतं श्रेयस आणि प्रेयस हे माणसाच्या डोळ्यासमोर येतच असतात.
हे दोन्ही माणसाला प्राप्त होतात. त्याच्यातलं प्रेयस चांगलं नाही का? आहे ना. प्रेयस काही अगदीच त्याज्य असं समजायचं कारण नाही. उपनिषदाने त्याला श्रेयसाच्या तुलनेत वाईट ठरवलंय, कमी ठरवलंय, हे बरोबर आहे. पण प्रपंच करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत त्याच्या विचारामध्ये प्रेयस वाईट आहे असं म्हणता येणार नाही ना. ऐहिक उन्नती आमची व्हावी हा विचार काही चुकीचा आहे का? हा, पारमार्थिक उन्नती पुढे ऐहिक उन्नतीचा विचार क्षुल्लक ठरतो, हे बरोबर आहे. पण तुलनेत ठरतो. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनिक्त. पण धीर पुरुष जो आहे तो विविनक्ती, तो याच्यात भेद करतो, वेगळेपणा निर्माण करतो. पण प्राप्त होताना श्रेयस आणि प्रेयस दोन्ही प्राप्त होत. मग त्याच्यातल्या बुद्धिमान पुरुष त्याच्यातल्या श्रेयसाची निवड करतो. प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. मंदबुद्धीचा मनुष्य, प्रापंचिक जीवनाचा विचार करणारा मनुष्य प्रेयसाची निवड करतो. हे तुलनेत झालं. सुभद्र असं म्हणत असताना इथं फक्त श्रेयसाची अपेक्षा आहे. सुभद्रा ही वसुदेवाची कन्या आहे, सारणाची भगवंताची बहीण आहे, बलराम दादाची बहीण आहे. एका बहिणीचं चरित्र, एका स्त्रीचं चरित्र, स्त्रीच्या चरित्राची जाहीर चर्चा आपल्याकडे फार चांगल्या अर्थाने केली जात नाही, हे दुर्दैव आहे. पण आपल्या भारतवंशामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये, देशामध्ये अशा अनेक स्त्रिया निर्माण झाल्या आहेत की जगतातल्या सर्व साधकांनी, जगतातल्या सर्व पुरुषांनी ज्यांचं चरित्र आदर्श रूपाने आपल्या समोर ठेवलं पाहिजे. स्त्रीच्या चरित्राचा विचार का करायचा? एक दोन गोष्टी आपल्याला त्यांच्याबद्दल, स्त्रीबद्दल, सुभद्रेच्या चरित्राला प्रारंभ करण्यापूर्वी थोड्याशा सांगणं आवश्यक आहे. परमार्थाकरता जन्मजात अनुकूल असणारं अंतःकरण हे स्त्रीला प्राप्त होत असतं. अंतःकरणामध्ये ज्या आवश्यक गुणांची प्राप्ती करून घेऊन आपल्याला भक्तिमय जीवन जगता येतं, त्याच्यातले बहुतांश गुण कोणत्याही स्त्रीच्या अंतःकरणात जन्मजात प्राप्त झालेले असतात. अंतःकरणाला असणारं मार्दव स्त्री घेऊनच येते. पुरुषाला मार्दव प्राप्त करून घ्यावं लागतं. समर्पण स्त्रीच्या ठिकाणी स्वभावतः असतं, पुरुषाला समर्पण माहिती नसतं. मी तुलना करत नाहीये, पण वैलक्षण्य दाखवायचंय मला म्हणून बोलतोय, वेगळेपणा दाखवायचा म्हणून बोलतो. स्त्रीचं अंतःकरण कोमल आहे, तिच्या ठिकाणी मातृत्वाचा भाव आहे, समर्पणाचा भाव आहे. त्यामुळे स्त्री जेवढ्या लवकर समर्पित होऊ शकते तेवढ्या लवकर पुरुष होत नाही. मातृत्व हे स्त्रीच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था आहे. भक्तिशास्त्रामध्ये भगवंताची पत्नी होणं हे भक्ताच्या जीवनातली ही सर्वोच्च अवस्था मानली गेली. जो भक्त स्वतःला पुरुष म्हणून भगवंताची उपासना करतो त्याच्या भक्तीला भक्ती म्हणून मान्यता द्यायला भक्तिशास्त्र तयार नाही. माझ्या दृष्टीने मला जर आपण विचाराल, माझ्या दृष्टीने तर स्त्रीचं मोठेपण कशात आहे मला जर विचाराल तर माझं एकच उत्तर आहे. मला फार नाही त्याच्या खूप अर्थाचा विचार मला आता करायचा नाही, पण मला हे म्हणायचं आहे की मला, म्हणून मी म्हटलं की माझ्या दृष्टीने
मी सांगेन ते तुम्हाला पटेल कदाचित, असा विश्वास वाटतो मला, पण तरीही सांगतो. माझ्या दृष्टीने स्त्री मोठी आहे. कशामुळं? त्याचं माझ्या दृष्टीने एकच कारण आहे, कारण ज्ञानोबा स्वतःला गोपिका म्हणून घेतात म्हणून. ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतो. वास्तविक ज्ञानोबारायांसारखा मोठा पुरुष नाही, शुकाचार्यांसारखा परिपूर्ण पुरुष नाही. विषय झिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. त्यांना दादुला म्हटलं ज्ञानोबारांनी. दादुला म्हणजे पती, पुरुष. जे ज्ञानोबाराय शुकाचार्यांना दादुला म्हणतात, त्या शुकाचार्यांना मात्र स्वतःच्या ठिकाणी गोपीभाव प्राप्त व्हावा अशी अपेक्षा आहे. अजून स्त्रीचं मोठेपण ह्याच्या पलीकडे काय सांगावं. ज्ञानोबारायांच्या विरहिणी बघा आपण. ज्ञानोबाराय स्वतःला गोपीभावामध्ये पाहतात. तुकोबाराय स्वतःला भगवंताची पत्नी म्हणून घेतात. हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घरेरिगी झाले पट्टराणी, बळे वरिले सावळे परब्रह्म. तुकोबाराय बोलतात, आम्ही सावळ परब्रह्म वरलंय. भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था म्हणजे भगवंताची पत्नी होणं आहे. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये तशा अर्थाने जर बघितलं, पुष्कळ विचार आहे पण थोडा सांगतो त्याच्यातला. भक्तिशास्त्रामध्ये परमात्मा एकटा पुरुष मानला, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. परमात्मा एकटा पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. मग दाढी असो नाही तर वेणी असो, ती स्त्रीच आहे. दाढी ठेवली म्हणजे आपण पुरुष आहोत हे सिद्ध होतं असं नाही. भक्तिशास्त्रात त्या दाढी असणाऱ्याला स्त्रीच म्हटले. आणि एकमेव पुरुष म्हणण्यासारखा जर कोणी आहे तर तो परमात्मा. पुरुषार्थ संपन्न जो आहे तो पुरुष. ब्रह्माव गतिर्हि पुरुषार्थः. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी ही पंक्ती वापरली. ब्रह्मावगतिर्हि पुरुषार्थः. पुरुषार्थ कशाला म्हणायचं? भक्तिशास्त्र म्हणतं परमात्म्याची पत्नी होणं हा पुरुषार्थ आहे. त्या स्त्री भावाला प्राप्त होता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी, म्हणून ज्ञानोबारायांच्या बघा ना, ज्ञानोबारायांच्या विरहिण्या बघा. जे शब्द फक्त स्त्रीच्या मुखामध्ये शोभतात ते सगळे शब्द ज्ञानोबारायांच्या मुखात आहेत. साजणी, सखये, बाईये, गे, माये हे शब्द काय काय पुरुषाचे शब्द आहेत काय? एखादा पुरुष बाई म्हणत असेल तर त्याला पुरुष म्हटलं जात नाही. एखाद्या स्त्रीला जर आपण विचारलं, व्यवहार बघा आपल्याला नेहमी माहिती आहे, एखाद्या स्त्रीला जर आपण वाढायला लागलो काय, अजून घ्या ना, नको बाई मला, असं स्त्री म्हणते. हे जर पुरुष म्हणायला लागला तर, पानावर बसलेल्या पुरुषाला घ्यावं अर्धी पोळी, नको बाई मला, असं जर पुरुष म्हणलं तर शोभत नाही. पण ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये हे सगळे शब्द शोभले. सखये, बाईये, गे, साजणी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. साजणी हा शब्द काही पुरुषांच्या मुखातला आहे का? माये हा शब्द कितीतरी ठिकाणी, ग हा शब्द कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी का वापरला असेल? कशा करता? कारण पुरुषांच्या जन्माला येऊन सुद्धा परमात्मा प्रिय व्हायचं असेल तर स्त्रीच्या भूमिकेत जाणं आवश्यक असतं. मी त्याचं सोपं सांगू आपल्याला. त्याचं एकच कारण आहे, कारण भक्ती हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे. अजून काय पाहिजे? ज्ञान हा शब्द नपुसकलिंगी चालेल, ब्रह्म शब्द नपुसकलिंगी चालेल, पण भक्ती, उपासना, साधना हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहेत. भगवंताची पत्नी होणं
त्याच्यामध्ये पुन्हा कन्यका, परोढा असे दोन प्रकार केलेत. ज्यांच्या बरोबर भगवंताचं विधिवत लग्न झालेलं आहे, भगवंतानी ज्यांचं पाणी ग्रहण केलेलं आहे, अशा भगवंताच्या पत्न्यांना कन्यका म्हणतात. आणि ज्यांच्या बरोबर भगवंताचा विवाह शास्त्र मार्गाने किंवा शास्त्रीय विवाह झालेला नाही, पण ज्या स्त्रिया परमात्म्याला आपला पती मानून आपलं जीवन व्यतीत करतात, त्यांना परोढा अशी संज्ञा भक्तिशास्त्रामध्ये आहे. पण परोढा तशा अर्थानं सिद्ध होत नाही, भक्तिशास्त्राने चिंतन केलंय. कारण का जगतामध्ये कोणीही पुरुष रूपात जन्माला येवो अथवा स्त्री रूपात जन्माला येवो, त्या सगळ्यांचा आपला पती एक आहे, तो म्हणजे परमात्मा भगवान श्रीकृष्ण. आपण पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणजे फार मोठे नवरे झालो असं समजायचं कारण नाही. आपण भगवंताची पत्नी झालं पाहिजे. म्हणून भाज झाले बाई येवो, ज्ञानोबर आहे. भाज म्हणजे पत्नी. पतिव्रता मी परद्वारिणी, पतिव्रता परमात्मा आपला आहे. राधेचं चिंतन करताना तिला परोढा म्हटलं गेलं, पण राधा भगवंताची पत्नी या भावानं राहते. कितीतरी अशी उदाहरणं आहेत, कितीतरी गोपिकांची अशी उदाहरणं आहेत. नारद महर्षींची राधेची एकदा भेट झाली. छोटासा इतिहास सांगतो. नारद महर्षींची राधेची भेट झाली. राधा म्हणजे भक्तीचं परिपूर्ण रूप आहे. भगवंताची कृपा शक्ती स्त्रीच्या रूपानं प्रकट झाली, ती राधा आहे. भगवंताच्या ज्या अनेक कृपा सांगितल्या जातात, जवळजवळ 20-22 कृपा भगवंताच्या सांगितल्या जातात. त्या कृपांमधली पहिली कृपा सांगितली जाते ती शक्ती चक्रवर्तीनी कृपा, आणि त्या शक्ती चक्रवर्तीनी कृपेचं प्रकट रूप म्हणजे राधा आहे.